तयार झाल्यात आपल्या मेथीच्या पौष्टिक आणि तिखट पुऱ्या. चवीला अप्रतिम लागतात. नक्की बनवून बघा आणि लगेच मला कळवायला विसरू नका फ्रेंड्स. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज संध्याकाळच्या जेवणासाठी मी बनवणार आहे मेथीची पुरी. मेथीची पुरी बनवण्यासाठी इकडे मी अर्धी जुडी मेथी स्वच्छ धुवून घेतली आणि कापून घेतलेली आहे. 1 मोठा चमचा बेसन पीठ घेतलं आहे. 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी मी मकाचं पीठ घेतलं आहे. आणि इकडे आहे मिरचीचा ठेचा, भाजलेले तीळ, मीठ आहे, आलं लसूण पेस्ट, आणखीन आपल्याला धना-जिरा पावडर, गरम मसाला, हिंग आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे. आता मी हे छान मिक्स करून घेणार, सगळे पीठ आणि मेथी, आणि पीठ मळून घेणार. इकडे मी हळद, धना-जिरा पावडर, गरम मसाला आणि हिंग घातलेला आहे. आपण आता हे मिक्स करून हे पीठ छान मळून घेऊया. लागेल तसं पाणी घालून मी घट्ट गोळा मळून घेते. इकडे पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे. 10 मिनिटांसाठी मी झाकून ठेवते. मी पुऱ्या बनवायला घेते. हे बघा, पिठाचा असा गोळा करून घेतलेला आहे. आता आपण तो लाटून घेऊया. छान अशी चपाती लाटून घ्यायची. जर चपाती तुमची लाटली जात नसेल ना तर तांदळाची पिठी लावा. इकडे मी मोठी चपाती लाटून घेतले. माझ्याकडे डब्याचं झाकण आहे, त्याने मी पुऱ्या अशा कट करून घेणार. इकडे मी या पद्धतीने सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. खूप छान लागतात चवीला मेथीच्या पुऱ्या, आणि थंडीच्या दिवसात खूप मेथी मिळते. तर मेथीपासून खूप वेगवेगळे प्रकारही बनवता येतात. आज मी बनवलेली आहे मेथीची पुरी. चवीला खूप छान लागते, नक्की ट्राय करा. इकडे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून पुरी सोडून देऊया आणि दोन्ही बाजूनी खरपूस तळून घेऊया. या पुऱ्या ना चवीला अतिशय चविष्ट लागतात. तुम्ही दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता, चटणीसोबत. अशा जरी चहासोबत खाल्लात ना तरी खूप टेस्टी लागतात. मी चहासोबत खाण्यासाठीच बनवून ठेवत असते. तर आज मी रात्री जेवण म्हणजे माझा डिनरच पुरी असणार आहे. पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. मी काढून घेते. पाहू शकता किती छान दिसायला झालेल्या आहेत. या पुऱ्या ना तुम्ही वांग्याचं भरीत असतं ना, भाजलेल्या वांग्याचं भरीत, त्यासोबत खाऊ शकता. खूप टेस्टी लागतात. मी आता भरीतच बनवणार आहे. सगळ्या पुऱ्या मी आता याच पद्धतीनं